आज 19वा स्वातंत्र्य दिन आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्याला आणि आपल्यामार्फत समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो। आज प्रचंड पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस असताना देखील स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला। रत्नागिरीमध्ये येणारे नवीन प्रकल्प, रत्नागिरीमध्ये होणारी पर्यटनाची वाढ आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रत्नागिरीचं प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे याची माहिती देखील पालकमंत्री या नात्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मी नागरिकांना, बंधू भगिनींना दिली। अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज आम्ही सत्कार केला, कर्मचाऱ्यांचा सत्कार केला। एसटी मध्ये विना अपघात 25 वर्ष ज्यांनी एसटी चालवली त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केला। मध्ये काही गॅस टँकर अपघातामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या MIDCच्या फायर ब्रिगेडनं काम चांगलं केलं म्हणून त्या अधिकाऱ्यांचा देखील आम्ही आज सत्कार केला। अशा पद्धतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा दिवस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साजरा झाला आणि पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासात्मक अजून काय कामं करायची याच्यावर देखील आम्ही प्रकाश टाकला। त्याच्यामध्ये VIT सेमीकंडक्टरचा कारखाना असेल, धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीचा कारखाना असेल, त्याच्यानंतर नव्याने येणारा सोलारमध्ये सेल तयार करण्याचा कारखाना असेल किंवा ड्रोन तयार करण्याचा कारखाना असेल, अशा पद्धतीचे विविध पद्धतीचे प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्यातनं बेरोजगारी दूर व्हावी यासाठी उद्योग विभाग काम करतं याची देखील माहिती आम्ही दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे सातत्यानं चालू आहे। त्याच्यामधल्या सुमारे 4 लाख महिला भगिनींना, 4,08,000 महिला भगिनींना त्याचा आम्ही फायदा देतोय। तर ती देखील तळायात योजना चालू राहील ही शासनाच्या वतीनं आम्ही ग्वाही दिलेली आहे, वचन दिलेलं आहे। त्यामुळे अशा विविध शासकीय योजना ज्या आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहिल्या पाहिजेत, अशा पद्धतीचं टार्गेट घेऊन पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत चांगलं काम करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे। आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा विकासाच्या हातकडे वाटचाल करते, पर्यटनाकडे वाटचाल करते। अशा वेळी कोणत्या गोष्टी ज्या अजून मागे पडत आहेत त्या आपल्याला अजून वेगाने करावं लागतील। आपल्याला माहिती आहे की कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं आणि जागतिक स्तरावरचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे कसब्यामध्ये बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्याला जितके पैसे लागतील तितके पैसे देण्याची तयारी शासनाची आहे। आपल्याला अजून एक आनंदाची जी माहिती मिळालेली आहे ती म्हणजे युनेस्कोनं सुवर्णदुर्ग हा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये आणलेला आहे। आपल्या कोकणातले 4 किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेत। त्याच्यामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला हे 4 कोकणातले किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळं हा देखील कोकणवासियांचा एक अभिमान आहे आणि या पद्धतीनं पर्यटनाला चालना देणं, नवीन नवीन उपक्रम रत्नागिरीमध्ये आणणं या दृष्टीनं आम्ही शासन म्हणून वाटचाल करतो। आणि विकासाची कामे आपली साहेब वेगाने सुरू आहेत, कधी आतापर्यंत पूर्ण होतील आणि काय अपेक्षा आहे ती साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल? पूर्ण जिल्ह्यामध्ये शहरांचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता, मग राजापूर, लांजा, रत्नागिरी, त्याच्यानंतर चिपळूण असेल, खेड असेल, गुहागर असेल, या सगळ्या परिसरातल्या नळपाणी योजनांना मंजुरी मिळालेली आहे। रत्नागिरी शहरातल्या घनकचऱ्याच्या प्रकल्पासाठी 5 एकर जागा दिलेली, त्याच्यामुळे सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। गतिमान प्रशासकीय कारभारामध्ये रत्नागिरी जिल्हा कुठे असं म्हटलं प्रश्न माझा, तर पालकमंत्री म्हणून आपलं उत्तर काय? आपल्याला म्हणजे मी हे क्रेडिट घेण्याचं किंवा देण्याची आवश्यकता नाही। रत्नागिरी जिल्ह्यात लोकांच्या आशीर्वादाने देश पातळीवर जो कार्यक्रम झाला म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट, याच्यामध्ये देशात गोल्ड मेडल रत्नागिरी जिल्ह्याला मिळालं। अर्थ प्रशासनामध्ये आणि कामामध्ये देखील रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर आहे। ज्यावेळी 100 कार्यक्रम आपण सुरू केला त्या 100 डेजमध्ये देखील रत्नागिरी MIDCचं कार्यालय हे 1 नंबरला आलं। त्याच्यामुळे प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे। ज्यावेळी नागपूरमध्ये होते जिल्हाधिकाऱ्यांचं त्यावेळी देखील रत्नागिरी जिल्हा हा 1 नंबरला राहिला। त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्हा शासनाच्या बाबतीमध्ये पहिल्या 3 क्रमांकामध्ये आहे। याचं कारण जिल्ह्यातली जनता जी आम्हाला सहकार्य करते त्यामुळे
त्या पहिल्या 3 क्रमांकामध्ये ठेवू शकतो. साहेब, रायगडमध्ये भरत गोगावलेंनी आज एका ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सोहळा जो आहे तो संपन्न केला. तिथल्या सरपंचांचा अधिकार असतो तो हिरावला. चर्चा काही असू दे, जर सरपंच ध्वजारोहण मध्ये कसं काय सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन केले असतील त्याच्यामध्ये काय साहेब, आत्ताच बांधकाम मंत्री द्वारे येऊन गेले रत्नागिरीकर आणि सगळे कोकणकर मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नाराज आहेत. आपल्याकडे काय प्रगतीचा अहवाल? मी किमान 3 ते 4 वेळा गोवा महामार्गाची स्वतः पाहणी केलेली आहे. 354 किलोमीटरपैकी 21 किलोमीटर रस्ता हा अतिशय खराब आहे. म्हणजे जवळजवळ 7 ते 8% फक्त काम हे शिल्लक राहिलं आहे. त्या 21 किलोमीटरमधले 4 किलोमीटर जे आहेत ते टू लेन व्हायचं बाकी राहिलेलं आहे. मी चाकरमानानं देखील आवाहन केलेलं आहे. नक्की कामाला उशीर झाला आहे, त्याची काही जबाबदारी आम्ही नाकारत नाही. जसं चांगल्या कामाचं आम्ही श्रेय घेतो तसं त्याची देखील जबाबदारी नाकारण्याचा काही प्रश्न येत नाही. परंतु अडचणीतनं येण्याचा मार्ग हा या वर्षापुरतीच मर्यादित राहिलेला आहे. पुढच्या वर्षीपासून मुंबईकर 4 तासामध्ये रत्नागिरीला येतील आणि पुढच्या 1.5 तासामध्ये म्हणजे 5.5 तासामध्ये सिंधुदुर्गमध्ये पोहोचतील अशा पद्धतीचा रस्ता तयार झालेला असेल. मंत्री त्या रस्त्याची डागडुजी केली जाते असं थेट आरोप जे नागरिक करताना पाहायला मिळतात. आणि आज देखील उद्याच्या लाईटी आहेत त्या बंद आहेत. आजची सिच्युएशन सांगतो, कारण ज्यावेळी मंत्री आले त्यावेळी लाईट चालू, त्या लाईटी बंद आहे. मंत्री लाईट चालू गेल्यानंतर लाईट जातो अशातला भाग तांत्रिक अडचण असू शकते. आपण सगळे कोकणातले आहात, तुम्ही देखील कोकणातले आहात. पहिली गोष्ट, जो रेनफॉल जो आहे तो प्रचंड पद्धतीचा आहे. म्हणजे गेले 3 दिवस आता जो पाऊस पडतोय त्या पावसाला काय आपण थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे जे खड्डे भरण्याचा प्रयत्न होतोय, डांबर टाकण्याचा प्रयत्न होतोय, ते सगळं निघून जाते. याच्याशी आम्ही 100% सहमत आहोत. ते नाकारण्याची काही गरज नाही. पण ज्यावेळेस पूर्ण नॅशनल हायवेचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण होईल किंवा रत्नागिरी शहरातलं कॉन्क्रिटीकरण, हा खड्ड्याचा प्रश्नच पुढच्या 25-30 वर्षासाठी निघून जाईल. आणि कशेडीचे बोगदे मंत्री असताना तिथले दिवे का लागले आणि मंत्री गेल्यानंतर का भिजले याची 100% पालकमंत्री म्हणून मी चौकशी करतो. उद्धव ठाकरे सेना यांच्याकडून लढणार आहे. उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत त्यांना. सर, 1988 च्या कायद्याप्रमाणे कल्याण डोंबिवली माऊस विक्री तर बंद आहे. शरद पवार गटाचे जे आमदार आहेत त्यांनी मटन पार्टी करण्यावर आता सध्या एक ठाम आहे. हा सगळा इलेक्शनसाठी केला आहे. 1988 सालामध्ये हा निर्णय झाला. काय झाला तर 15 दिवस हे पशुवध बंदी करायची. म्हणजे देवनार कारखाना आहे तो कधी बंद ठेवायचा? दिवस बंद ठेवायचा. त्याच्या श्रीकृष्ण जयंती हा देखील दिवस त्याच्यामध्ये धरण्यात आला होता. 15 याच्यामध्ये माझ्या पण आहे. आणि यावर्षी योगायोगानं 15 ऑगस्ट श्रीकृष्ण जयंती आहे. त्याच्यामुळे तो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु 1988 सालानंतर 2015ला मुंबई महानगरपालिकेने एक ठराव घातला पशुवध बंदीचा. त्याच्यामध्ये देखील श्रीकृष्ण जयंती आहे आणि श्रीकृष्ण जयंती आज 15 ऑगस्टला आल्यामुळं 15 ऑगस्टला पशुवध त्या संबंधित महानगरपालिकेने केला. परंतु काही लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण करायचं आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी लक्ष दिलं नाही. स्वतःच्या ताब्यामध्ये महानगरपालिका असताना हे ठराव झालेले आहेत. त्याच्यामुळं असलेलं स्वतःचं पाप दुसऱ्याच्या डोक्यावर पडणं हे आहे आणि त्याच पद्धतीनं सध्या राजकारण सुरू आहे. महामार्गाची खूप चर्चा होती, पण जे हायवेज आहेत दुरावस्था आहे त्याच्यामुळे बोलत नाही. त्यास होणार आहे का? कारण अनेक स्टेट हायवे माझ्या माहितीप्रमाणे एमडीआर असतील, ओडीआर असतील, हे पावसामुळेच खराब होतात आणि पावसानंतर त्याची डागडुजी होते. आता पावसानंतर खराब झालेल्या रस्त्यांना कितीचं बजेट सार्वजनिक बांधकाम मंत्री उपलब्ध करतात त्याच्यावर ह्या रस्त्याची डागडुजी अवलंबून आहे. साहेब, आपल्या भेटीनंतरही प्रशासनाला पसंती दिली. कसे पाहता याकडे? कसं पाहिजे? चांगलं आपण विनंती केली पण तरी पहिली गोष्ट अशी आहे, कोणी कुठच्या पक्षात जावं, कोणी जाऊन स्वतः वाचवावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे प्रशांत जाधव कुठे गेले काय, जिल्हा कुठं नेतृत्व दुसरीकडे कुठे गेलंय आणि कोणाचं जास्त फार मोठं नुकसान होणार अशातला भाग नाही. हा ठरवेल प्रत्येकाची ताकद काय.
साहेब आदित्य ठाकरे बीडीडी चाळीमध्ये नवीन घर मिळालेले आहे, त्या लोकांना भेटण्यासाठी जाणार आहे आणि चावी वाटपाच्या कार्यक्रमात त्यांना भेटणं त्यांना भाषण करायला दिलं नाही या रागापोटी ते स्टेजवर आले नाही. काल देखील मी नागपूरमधनं सांगितलं, आम्हाला 4-5 वेळा मंत्री कार्यक्रमामध्ये गडबड असल्यामुळं भाषण करायला दिलं जात नाही. भाषण महत्त्वाचं, विकास तर ह्या सगळ्यांच्या दृष्टीनं भाषण महत्त्वाचं आहे. भाषणाला संधी नाही म्हणून मी व्यासपीठावर येणार नाही, हे लोकप्रतिनिधींना करून उपयोगाचं नाही. आणि आता जी घरं दिलेली आहेत ही महायुतीच्या सरकारनं दिलेली आहेत, हे पक्क बीडी चाळीतल्या लोकांना माहिती आहे. सर, भास्कर जाधव सध्या जे आहेत ते ब्राह्मण काही स्टेटस जे आहे ते व्हॉट्सअपवर टाकताना पाहायला मिळतात, त्यामुळे नाराज झालेला पाहायला मिळतो. आणि याची जी कळ आहे ती कुठेतरी एका प्रवेशामुळे झाली आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो उफाळून आला, असं नेमकं या ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही. प्रवेशाच्या बाबतीमध्ये ब्राह्मण समाजाला दुखवण्याचा कुठं काय प्रश्न आला? मुद्दा असा आहे, जाधव साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे बहुतेक काल खुलासा केलेला आहे. आणि त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल काय बोलले, ब्राह्मण समाजानं त्यांच्याबद्दल काय बोललं, याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं गुहागरमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला, त्या पक्षप्रवेशाचा आणि ब्राह्मण समाजाला नाराज करण्याचा किंवा कुठच्या समाजाला नाराज करण्याचा काही प्रश्न येत नाही. ज्यांनी वक्तव्य केले त्यांनी याचे खुलासे केले पाहिजे. सारस्वती दाबली आणि त्याचे प्रश्न आहेत ते मी माझ्या आयुष्यामध्ये कुठेही जातीवाद कधी बोललो नाही, कुठच्याही जातीला नाकारलेलं नाही. मला वैयक्तिक सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला प्रेम दिलेलं आहे, त्याच्यामुळं कुठच्याही जातीबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. मी निवडून आल्यानंतर सगळ्याच जाती धर्माचा आहे, त्यांना ज्या जातीबद्दल आकस आहे त्यांनी ते बोलावं, त्यांनी बोलल्यावर मी खुलासा करावा असं काही नाही. विरारचे ते मंत्री दादा भुसेंचे नातेवाईक आहेत, पण अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाल्याचा सुद्धा पुढे येत नाही. मला असं वाटतं की अनिल पवारांच्या अटकेचा आणि दादा भुसेंचा सुतरामही संबंध नाही. उद्या कोणाचाही नातेवाईकांनी जर काय केलं तर त्याला मंत्री कसं काय जबाबदार असू शकतो? त्याच्यामध्ये संबंधित यंत्रणा चौकशी करेल आणि जे कोण त्याच्यामध्ये असतील त्याच्यावर कारवाई होईल. दादा भुसेंनी याचा स्पष्ट उल्लेख करून त्यांचा खुलासा दिलेला आहे. त्याच्यामुळे दादा भुसेंचं नाव गोवणं किंवा जोडणं हे विरोधकांचं षडयंत्र आहे. 29 ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईत येण्याच्या ठाम आहेत, ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन जाणं असं त्यांनी सांगितलं पाहिजे. याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण हे दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे. मराठी समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याची भूमिकाही सरकारने घेतलेली आहे, पण ओबीसींचं आरक्षण कमी होणार नाही ही देखील सरकारची भूमिका आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी, मनोज जरांगे पाटील साहेबांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, शासनाला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. नाशिकमधील मर्दानी सामाजिक संघटनेकडून मंत्रालयाच्या इथे आंदोलन करण्यात आलं, म्हणजे आत्मदहनाचा हे झाला. माणिकराव कोकाटे आणि तुमचं नाव उदय सामंत या 2 मंत्र्यांविरोधात ते करण्यात आलं असं कशासाठी? कशासाठी नाही, पण त्यांनी जे केलं ते उद्या माझं नाव घेऊन उद्या कशासाठी केले नाशिकमध्ये जाऊन, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो. नाशिकच्या दौऱ्यामध्ये असा एक निर्णय घेतला की पुढचे 60 दिवस जे आहेत ते नाशिक MIDCच्या रस्त्यांवर MIDC मध्ये जी अतिक्रमण आहेत ती स्वतः निर्णय दिलेला आहे आणि याच्यामध्ये कोणालाही दुखवण्याचा काही प्रश्न येत नाही. जे अधिकृत आहेत त्यांची तर तोडली जाणार नाहीत, पण अनधिकृत असल्यामुळं काही ठिकाणी अंमली पदार्थाचा स्टॉक ठेवला जातो. अशा पद्धतीचे गोपनीय अहवाल हे माझ्याकडे दृष्टीनं पुढची पिढी वाजवण्यासाठी घेतलेला हा मी निर्णय. त्यांना पण शुभेच्छा. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजप असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की स्वबळावर लढावं. असं कोणाचं म्हणणं? भाजपचं नितेश राणे स्पष्ट केलं की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की स्वबळावर. मला असं वाटतं की भाजपाचे पक्ष हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. रवींद्र चव्हाण साहेब हे कोकणचे सुपुत्र आहेत. रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर माझी 2 तास युतीच्या बाबत चर्चा झालेली आहे. योग्य वेळी रवींद्र चव्हाण साहेब याच्यावर भाष्य करतील, कारण मी स्वतः कोअर कमिटीमध्ये आहे, मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे.
त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय ठरलं हे बाकीच्यांपेक्षा मला माहिती आहे. त्याच्यामुळं याच्यावर नितेशजींनी जे काही वक्तव्य केले त्याच्यावर मला काही अजिबात बोलायचं नाही. शेवटी भाजपाला ताकद देण्यासाठी त्यांना ते बोलावंच लागेल. परंतु एक देखील मान्य आहे रवींद्र चव्हाण साहेबांना की आज जे 55 जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याच्यामध्ये एकही भाजपाचा जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहे. तरी देखील तो आमचा मित्रपक्ष असल्यामुळं त्यांना सन्मान देण्याची भूमिका ही आमची आहे. त्याच्यामुळं मला देखील भाषण करता येतं, मला देखील बोलता येतं, पण मला बोलून मित्रपक्षाला दुखवायचं नाही. कारण मी त्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करतोय. त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय घडतं हे कोणालाच माहिती नसतं. फक्त 3 नेत्यांना माहिती असतं. वेळ आल्यानंतर 3 नेते जे काही सांगायचे ते सांगतात. साहेब, याला दोन प्रश्न काल नितेशराणे असंही म्हणाले की भोजन समितीचा निधी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी भेदभाव केला जातो. सिंधुदुर्गाचा पालकमंत्री मी आहे, तिकडे पण याची पडतात पाहायला मिळते. मला याच्यावर काय बोलायचं ना, कशाला बोलायचं त्याच्यावर? त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी कशाला बोलायचं? बघा, मी 4 वेळा मंत्री राहिलेलो आहे. त्याच्यामुळे बोलायचं आणि कुठच्या वक्तव्यावर नाही बोलायचं मला थोडंफार ज्ञान असल्यामुळे त्यांनी जे काही बोललेले आहेत ते अभ्यास करतील, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारतील, त्यांच्या जिल्हाध्यक्षांना विचारतील, मागच्या वर्षी मी निधी दिला की नाही. सगळ्यात जास्त ते रवींद्र चव्हाण साहेबांना विचारतील. कारण रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलेली कमिट्यांची सगळीच्या सगळी नावं मी आत्ता वाचून दाखवतो पुराव्यानिशी. ही मी समित्यांमध्ये इन्क्लूड केलेली आहेत. DPCमध्ये त्यांनी 2 नावं दिली. त्याच्यामध्ये जिल्ह्यातली 2 नावापैकी एक केतकर नावाचं नाव आहे आणि दुसरं केदार साठेंचं नाव आहे. ते आम्ही इन्क्लूड केलं. तालुक्याची समन्वय समिती आहे, त्याच्यामध्ये दादा दळी आणि विवेक सुर्वे यांची नावं दिलेली आहेत, ती आपण इन्क्लूड केली. तालुका दक्षता समितीवर त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे डोरल्याचा त्यांचा पंचायत समितीचा सदस्य आहे सुशांत पाटकर, त्याचं नाव दिलेलं आहे, ते आम्ही घेतलं. त्याच्यानंतर अजून ज्या समित्या आहेत त्याच्यामुळं माझ्याकडनं काही चुकीचं होत नाही. कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जोश आणण्यासाठी ही भाषणं ठीक आहेत, पण मी माझं कर्तव्य पार पाडत असतो. समित्यांमध्ये समन्वय समितीमध्ये जो कोटा ठरलेला आहे त्या कोट्याप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये समित्यांची यादी BJPची मी फायनल केली आहे. कालपासून मुसळधार पाऊस कोसळतो आणि काही रस्त्यालगत मुंबई किंवा महाराष्ट्र हातकंबा आणि या परिसरामध्ये पावसाचं पाणी त्याचे काही दुकानामध्ये वगैरे गेलेलं पाहायला मिळालं. रत्नागिरी बाजारपेठेतून गेलेली परिस्थिती त्या दृष्टीने काय आलं नाही. आता आपली पत्रकार परिषद संपल्यानंतर मी बैठकीचंच आयोजन केलेलं आहे. परंतु मी जी माहिती घेतली ती जिल्ह्याचं सांगतो. NDRF टीमपासून प्रशासनाच्या विनंतीनुसार सेवाभावी संस्था देखील आपत्कालीनसाठी तयार आहेत, परंतु त्याचा आढावा मी आता घेणार आहे. साहेब, आता 8 दिवसांनी गणेशोत्सव सुरू होणार आहे. पालकमंत्री आपण आढावा घेतला असेल, या सण शांतता वगैरे पार पाडण्यासाठी आपण काय काय तयारी केली? आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला गणेशोत्सव असेल किंवा अन्य सण असतील फार मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा जपत असताना सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या संपूर्ण सणांमध्ये सामील होतात. त्यामुळं आपल्या रत्नागिरीच्या सणांना एक धार्मिक वलय हे फार मोठ्या पद्धतीनं सगळ्या समाजाच्या निमित्तानं बघायला मिळते. त्याच्यामुळे परंपरा चालू ठेवण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिल्या. राहुल गांधी बिहारमध्ये या ठिकाणी अधिकार यात्रा काढणार आहेत मतदारांच्या हातासाठी, कसं बघताय? काही फरक पडत नाही. अख्खा भारत देश भारत जोडो म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालत फिरून झाला, काही उपयोग झाला नाही. तसा बिहारमध्ये देखील महायुतीचीच सत्ता येणार आहे. चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. चला जिलेबी आला. जिलेबीच पाहिजे ना. जिलेबी द्या सगळ्यांना. आज एकदम मध्ये दिसत आहे सहकार मशीन अध्यक्ष झाले ना आता सहकार बोर्डाचा संप केलं साहेबांनी. पण माझं काय